कहाँ से? नहीं ली हूँ मैं। क्या बोलती? कहाँ से देती हूँ? नहीं ली? नहीं, इधर उधर कैसे? खर्चा करने को कौन बोला? मैं बोली तुझे? मैं क्या इधर उधर खर्चा इधर की? उधर खर्चा की? क्या की इधर खर्चा? हाँ? बोलो ना, बताओ ना। इतना नाटक क्यों की? क्या इधर उधर खर्चा की? और तू आई और मेरा चैन गायब हो गया, उड़ के गई क्या? मुझे क्या मालूम, आप खुद ही ऐसा बोला। मुंह मैं तो फोड़ गई नहीं देगी थी। ना तेरा अभी। चैन मैं तो गई नहीं थी दे। आपकी। तुझे क्या मैं लग रहा कहाँ से है? दूँ? तुझे क्या लग रहा है? क्या लग रहा है बताओ आप ही। ऐसा ही चलता रहेगा क्या चलता और है? देने की जरूरत नाही पडेगी. मैं ली नहीं, कहाँ से दूँ? पण आता सध्या तुमच्याकडे खुदी बोला, बोलवली ना, खुदी फसाती. तुम्ही बोलवली ना, तुम्ही बोला ना. मी तर बोलून झालं की तिला. चैन दे मैं है कब ना? बोली मैं? मग काय बोलू ताई तुम्ही? काय तुम्हाला काय मी काय तिला शिव्या देऊ का? माझ्या तत्त्यात बसतं का पोलिस याच्यामध्ये? बसतं का आमच्या ह्याच्यामध्ये? तुम्हाला तुमच्या- तरी कधी शब्दाने मी दुखवलं नाही, का? तुमच्या ह्याच्यात काय आहे? चोराकडून रिकव्हरी वस्तू घ्यायची नाही असं आहे का तुमच्या ह्याच्यात कायद्यात? पोलिसांकडे काय आहे? गुन्हेगाराला काहीच बोलायचं नाही, असं सोडून द्यायचं, असं आहे तुमच्या? सांगा ना. तुमच्याकडे असं आहे का? पोलीस गुन्हेगाराला, चोरटीला असं सोडून द्यायचंय तुम्ही? तुमच्याकडे असं आहे का? अशा म्हणून मी पोलीस स्टेशनला आले का? पोलिसांनी काय काय करायला पाहिजे? मी शिकू तुम्हाला? मी हे याच्यासाठी बोलवलंय हे मला विचारायला? चैन तिच्याकडून रिकव्हरी करायला बोलवलं का मला हे विचारायला? मी सांगणार तुम्हाला. तर तुमचंच म्हणणं होतं ना, तुम्ही तिला काय? बघत नाही, चौकशी करत नाही. हा मग नाहीच करत तुम्ही. अजून 7 महिने झाले अजून दिलीच नाही ना चैन मला. हां. तुमच्याकडे सांगितलं ना मी चोर कोण आहे, सगळं सिद्ध झालंय, मग तुम्ही अजून घेतच नाही ना तिच्याकडून चैन. आता तुम्ही तेच म्हणतात. काय म्हणते? तुम्ही सांगा आम्ही कसं घेऊ तिच्याकडून? तुम्ही पोलीस आहे. तुम्ही आम्हाला सांगताय ना, तुम्ही पोलीस काय आहे ना? बोलायला पाहिजे. तुम्ही म्हणताय पोलीस आहे ना. तुम्ही मी हे म्हणते पोलिसांना चोर सिद्ध करून दिलंय तर सांगितलंय मी हिनी चोरलेली आहे. हिला मी बाहेर बस बोलले, ही चैन घ्यायला आतमध्ये आली, ज्या कामासाठी आली ते सोडून चैन चोरून ती गल्लीतून गेली पळून. सिद्ध झालंय, तुम्ही सांगता आम्ही चार्जशीट दाखल करतो. आम्ही घेऊ शकत नाही, मग कोण घेणार आहे? तुम्ही घेऊ शकत नाही ना. मग तेच म्हणते तुम्ही लिहून द्या ना असं. मग काय लिहून द्यायचं? आम्ही नाही घेऊ शकत, सिद्ध झालंय पण आम्ही नाही घेऊ शकत तिच्याकडून चोर. तिला असं सोडू, हा असं सोडून देऊ शकतो है ना. म्हणून ते लोक बोलतात ना ऐसा ही चलता रहेगा पुलिस स्टेशन में, हम लोग को देने की जरूरत ही नहीं पड़ेगी, ऐसा ही चलता रहेगा. मग तुमच्या म्हणण्याप्रमाणे चालू आहे ना. कसं काय? आम्ही त्यांना- मग आता तुमचंही दिसतं ना मला काय ते, काय ते तुमचंही दिसतं ना. नेमकं तुमच्याकडे- साहेब आहे का तिथं? कुठं गेले साहेब? कुठं गेले साहेब? नाही नाही. साहेब बाहेर गेले का? नाही ना, आतमध्ये आतल्या रूमात आहे वाटतं. तुझे क्या लग रहा है? चैन ऐसा ही गिर जाएगा? ऐसा ही चलता रहेगा? ऐसा लग रहा है तुझे? जानबूझ के हाँ? फंसा रहा है ऐसा ही उसको। चलता जानबूझ के रहेगा? फंसा रहा ऐसा है लग रहा है? मैं नहीं ली हूँ मैं। हाँ? नहीं ली है? नहीं। इसके लिए तो भाग रहे इधर उधर, पैसा भर रहे क्या लोगों को? किधर पैसा भाग गया, किधर भाग गया? चैन दे. तुझे मैं ऐसा नहीं लग ली रहा है ना, वो तेरी गलत मैं फहमी नहीं है. ली हूँ। तू ऐसा बोल तो रहा है आपकी ना गलत ऐसा फहमी है चलता कि रहेगा. फंसा के और बोल के ले लूंगी। अरे तू हाँ। बिना पूछे तुझे बाहर बैठने को बोल रहे हैं. तू अरे अंदर बोली आके नहीं। चैन चुरा के लेके और गई बोली, तू. मैं बोली भाभी, हाँ? हाँ, बोली आ जाओ, मैं नहा रही हूँ। बोली, आ जाओ बाहर बैठो बोली. आ जाओ मतलब उधर हॉल मैं नहीं आती क्या नहीं थी, बैठने बात को? करते नहीं आती थी। मैं नहा रही है, मैं किचन में खड़ी है, तू बात करने आएगी मेरे साथ? आती नहीं थी। अरे नहीं मैं आई किचन थी। में खड़ी थी क्या? मैं बाथरूम में थी ना. तू चैन ही चुराने के लिए आई ना, और मुझे गली से पता भाग था गई. क्या? गली से भाग गई ना तू. तो आपके साथ मिल के गई थी, भाग गई, रुकी थी। कभी रुकी थी? रुकी नहीं थी आपके पास। रुकी थी ना. हाँ. मैं बाहर आई, हाँ. तुझे पैसा दी गिनने, हाँ. तुझे हाथ हिल रहा था तेरा, सब चेक भी नहीं लिया, पैसा भी नहीं लिया, हाँ. और ऐसे ही तू भाग गई गली में से. मेरे सामने ही गई ना तू. हाँ? के
क्या खुद ही बुलाई, जिसके लिए बुलाई हो तो दी, मैं जिसके लिए बोला बुलाई। अरे तू तो मेरे हाँ। हाथ में दी ना वापस, तू क्या तो वो दी? लेके नहीं गई ना, क्या लेके नहीं गई? चेक और पैसा लेके चेक नहीं भरी थी गई। क्या? चेक भरी थी। चेक तू भरती है ना, आप तेरा भरती हो। 12वीं पढ़ा है ना, मैं- मेरा मैं- पढ़ा है क्या? मैं बोली मुझे नहीं मेरा आता, पढ़ा है लड़का भरता क्या? है। तू सच्ची भी थी ना, मैं भले दी, तुझे भरती लिखने थी, पढ़ने अभी का नहीं दिया भरती। था ना, आप भरती हाँ? हो, जितना भी एक बार तू दी, तो लिखती भी नहीं, भरती। तेरा 12वीं पढ़ा है, मेरा पढ़ा अब है क्या क्या? करूं, मौनी आगे हाँ? भर के देती हूँ। मेरा पढ़ा है क्या? हाँ मेरा पढ़ा है, तू खुद भरती है ना, भरती हूँ, लेकिन मौनी हाँ? भरते थे पैसा ना। गिनने में भी हाथ हिल रहा था तेरा, कुछ नहीं हो रहा था, कुछ हाँ ना, नहीं हो कुछ नहीं हो रहा था, हाँ कुछ नहीं हो ऐसा रहा नहीं था। कि भगवान से जैन भी तुझे ऐसा लग रहा है नहीं, ना, आप फांसी लगा ऐसा बोलूंगी नहीं ली। फांसी, चलो हाँ। मुझे चैन चाहिए, मैं नहीं ली, तुझे ऐसा लग रहा है ना, ऐसा होने वाला नहीं है। मैं नहीं ली। चैन मैं लेके रहेगी, मैं चैन नहीं ली। मेरा चाहिए। मैंने लोगों को तो आज- बताती मैं इतना हाँ, खर्चा बताओ। की, मैं बोली का तुझे लोगों को पैसा मैं बांटने किसको को, बोली खर्चा की? किसको पैसा बांटी है, मैं किसको इसके लिए पैसा तो बोल बांटी? रही है ना तू, मैं तो कुछ नहीं बात, पैसा बांटी इसके लिए बोल रहे हैं ना लोगों को, मैंने पैसा किसी को नहीं खर्चा बोली। किया है, हाँ? मैं किसी इसके को लिए कुछ बोल नहीं रहे हैं ना पैसा हाँ। ये भी भाड़ खावे, औरत को चोरी करने को भेजता है इधर उधर, है? कुछ भी मत बोलो। कुछ भी मतलब चैन दे दे, बहुत नहीं, नाटक हो गया, शादी हो रहा है अभी, आप- नाटक बहुत हो गया, आप कुछ करिए, ये मैं नहीं नाटक बहुत हो गया, आप- चैन मेरा दे देना। हम देखेंगे। तुम जाओ देखो। हाँ मैम देखेंगी, मैम तुम्हारी सगी वाली है ना, नहीं तो क्या बोलूं? अरे मैम तुम्हारी सगी वाली है ना, इसके लिए तो मम्मी मैम का ज्यादा ये हो रहा है ना, इसके लिए मम्मी मैम भी इशारा कर रही थी ना, अंदर जाओ, इसके लिए मैम छोटी बच्ची जैसे आपके साथ बात करती है ना, है ना, इसके लिए मैम के पास ये दिया है ना तपास। मैम भी मुझे पूछ रहे हैं ना क्या करूं मैं, अब बताओ कैसे ले लूं उसे, हाँ? कोई रिश्तेदार है तुम्हारी मैम? मेरी तो नहीं हूँ, आपकी होंगी। तो आप इतने छोटी बच्ची जैसी उनके साथ बात करती है, कोई लगती होगी ना तुम्हारी, हाँ? कोई लगती होगी ना तुम्हारे रिश्ते में, इसके लिए तो कुछ नहीं कर रहे ना वो लोग, हाँ? नहीं ले रहे ना तुमसे, तुमसे ले मैं नहीं रहे नहीं, ना, कैसे दे दूं? मैं ली हूँ नहीं तो कैसे दे दूं? ले बताइए आप ही। ले, इसके लिए भाग गई थी क्या? वो दूसरे को भाग गई? पैसा बांट रही है तू लोगों को, किसको बात? हाँ? चैन देने की वजह पैसा बांट रही इधर किसको उधर, बांटी? तू ही तो बोलती है लोगों को मेरा इतना खर्चा हुआ, मैं तो किसी इतना को नहीं खर्चा किया, हाँ? वकील विकील की ना तू, हाँ तो की थी ना, हाँ? तो सबको पैसा पता नहीं है। भरी क्या? तो भरेगी नहीं? पैसा भरी ना, हाँ भरी ना, भरेगी क्यों? चोरी की इसके लिए भाग गए ना, चोरी किधर की थी? चोरी नहीं की, बोलते को भी शर्म नहीं आ रहा है। तुझे शर्म नहीं, तू इतना बेशरम है, तू आप बेशरम है, तू झूठी मूठी कसम खाती तू भगवान की, ये गले में माला डाली है ना, भगवान सबका हाँ देखता है ना भगवान सबका, देखते रहो, क्या से- चोरी करने को, इसके लिए ये बहाना करते हैं ना चोरी करने हाँ। को। चैन मेरा दे दे चुपचाप, मैं ये नहीं नाटक लूं। नहीं चलेगा, बहुत हो गया। आप नाटक करिए, आप बोलोगे मैं दे दूंगी, जब नहीं लियो तो तू घरात आई, आप खुद मेरा बोलाई। चैन गायब हो गया, पैर फूट गए तो आप चैन जानो। को, मैं तू नहीं आई, तू आई, इसके मैं लिए नहीं तेरा लूं। नाम ले रहे हैं, तू आई और चैन नहीं- लेके गई तू, नहीं लिए क्या आई? बाहर रुकने को बोली और अंदर आके चैन ही उठा के लेके गई, जो काम करने के लिए आई थी वो छोड़ के गई, चैन भाग के लेके गई। ज्यादा अभी बोल हाँ? रही हो, मैं नहीं ज्यादा ली। नहीं तो क्या हाँ। करेगी तू, क्या करेगी तू, मैं क्या कर सकती हूँ? आप क्या इतने चैन बता दे रही हो। तू, ज्यादा बक बक मत कर, आप चैन बकवास दे कर रही तू, हो। इधर उधर पैसा बांटने से अच्छा मेरा चैन दे दे, मैं नहीं ली हूँ, चैन दे देना चुपचाप। मैं नहीं ली हूँ। तुझे ऐसा लग रहा है ना, हाँ बोलो। तुझे ऐसा लग रहा है ना, ऐसा ही चलता रहेगा, हाँ बोलो। ये नहीं होने वाला है, चैन तो तुझे लेके रहेगी मैं नहीं ली हूँ, ये कौन सी बात तू हुई? ऐसा नहीं, तू चोर है, हाँ। चोर है, हाँ आप नहीं बोलेगा, ना। आप चोर नहीं हाँ चोरो। बोलेगा, आप चोर- चोरो, मैं चोर, अपना ही खुद गम करके रख के और दूसरे अच्छा, लगा रही हो। मैं आप चोर तो हूँ। कौन है? फिर क्या? हो। तुझे थोड़ी तो शर्म है, बच्चों लोग नहीं का भी शर्म है कसम क्या? खाती है, हाँ हाँ? तुझे ऐसा लग रहा है ना, ऐसा नहीं होने वाला है, तुझे ऐसा लग रहा है ना, तुम लोग ऐसा बोलते हैं ना सबको, सबको बोलते हैं ना, ऐसा ही पुलिस स्टेशन में चलता रहेगा, हाँ? बात बोलूंगी मैं। हाँ। चोरांना अशी सवय असती, चोर कधी बोलणारच नाही ना, चोर कधी बोलणार आहे का मी चोरी केली, चोरटे लंगडे, तुला लाज तरी वाटते का तुला, घरामध्ये माझ्या दुकानात येऊन बसायची, हा? ही कुत्री, हिने किती त्रास दिलाय मला, हिला बहिणीसारखं मी व्यवहार होता ना हिच्याशी, किती त्रास दिलाय सांगा, आता दुकान सोडून मी इथं आहे, हा? ही लोकांना पैसे वाटते इकडं तिकडं,
आणि माझं नुकसान होतं त्याचं काय नाही. भोसडीला बहिणीसारखं मी व्यवहार होता ना हिच्याशी. आणि हिला काय वाटतं असं चालत राहील पोलीस स्टेशनला, द्यायची गरज नाही येणार. हॅलो हा हाँ 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 ठीक है चलेगा 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 ओके सर शाम को बुलाती हूँ आप भी आ जाना. दिवस दिवस दुकानात बसायची घरातल्यांच्या गाराने सांगत, देवर का भाभी का मेरी बड़ी जेठानी का देवर का लफड़ा चालू है, उसने ऐसा किया वैसा किया, हे सगळं रामायण सांगत बसायची नाही. बात कब बोल सगळे फालतूगिरी घरातली माझ्याकडे सांगत बसायची. मेरा चेहरे से शादी करे, मैं तो नहीं कुछ बोली थी, नहीं बोला कुछ नहीं बोलती थी. कितनी झूठी अभी पता चल रहा है, कितना झूठ बोलती है तू. सबको पता लंगडे, तुला चालता येत नाही नीट. लंगडे भोसडे, तू कोणीतरी बोलता का घरातलं तुझ्याशी? हाय इकडं तिकडं भक्तवाणी बघती. इधर करती हूँ. हा भक्ताईकडे जाती, त्या नवऱ्याला वेगळं करून घेतलं याच्यासाठी तू भक्ताईला जायची ना. भाभी मैं भी आपको कुछ मला सांगायची तू भक्ताईला जायची, नवऱ्याने माझं ऐकलं पाहिजे. औषधं टाकायची सासूला, दिराला, भायाला. हा विषय आहे का इथं? हा विषय आहे ती का? खोटी बोलती म्हणून बोलायची वेळ आली ना. होईल त्याने काय सिद्ध होईल? खोटं बोलती नाही. माझ्याकडे कशामुळे हिच्याशी ओळख झाली ते सांगायची वेळ आहे का ही? वेळ हिच्याशी ओळख कशी झाली ना मॅडम, नाही का तुम्हाला आम्ही? त्याच्यासाठी हे सांगण्यासाठी माझ्या दुकानात बसायची. बरं, माझ्या तुम्ही छोट्या काय अशी भांडताय का? भांडत नाही मी, आवाज खाली तिला ठेवा. बोलते आवाज खाली ठेवा. माझ्या दिराचं मोठ्या भाऊजाईचं लफडं आहे, बोलताना माझी सासू अशी आहे, माझी नणंद तशी आहे, नवरा असा आहे त्यांचंच ऐकतो. हे रामायण मला सांगत बसायला यायची. आवाज खाली तेव्हा ती करून- ओळख झाली. आवाज खाली करून बोला तुम्ही. सगळ्या घरातल्या बुराई माझ्याकडे करत बसायची, आवाज तुम्ही खाली करा. म्हणून ओळख हिच्याशी झाली असं म्हणते. हा, मग तिचे गाणे ऐकायला तुम्ही दुकान उघडलं होतं का? तिच्या गाराने पण ती येऊन बसायची ना रडत माझ्याकडे, म्हणून ती ओळख झाली ना. होतं ना, तिचं नव्हती- ऐकायला. नाही ना, मला कंटाळा यायचा मग ना. का- हिला मी हाकलायचे तरी यायची. हा. 2 वेळा दुकानातल्या चोऱ्या केल्या तिने. हिच्या भरोशावर मी पाणी भरायला जायचे, हिच्या भरोशावर दुकान सोडून. म्हणून तिला ते वाटलं ना, 2 वेळा हिने माझं नाव नाही घेतलं, माता बी चैन नेलं ही नाव घेणार नाही. एवढी चाटळी बाई आहे. भक्ताईकडे जाती इकडं तिकडं नवरा आपला करून घेण्यासाठी. ही सगळी स्टोरी तिची मला माहिती आहे. नवरा माझा ऐकत नाही, सासूचा ऐकतो, बहिणीचा ऐकतो, मेरा सुनताय नाही. मला सांगू सांगू डोकं बधीर व्हायचं माझं, एवढं सांगत तरी बसायची पण तुम्ही बसवायचं तिला. मी तिला. आता ती बळच यायची तर कोणी हाताला धरून हे करेल का? असं कसं होईल? बळच यायची ना ती. तिच्याशी घरात कोण बोलत नव्हतं तर तीच बळच यायची आणि बसायची ना येऊन तिथं. आणि अशी गरीब आहे, एवढं खोटं बोलणारी दिसती. हा मला काय माहिती एवढी अशी निघाल, एवढी चोरटी. असं थोडी माहिती असतं. माणसाचं जेव्हा बिकतं तेव्हाच ते कळतं ना. जेव्हा माणसाला ठेच लागते ना तेव्हाच कळतं, असं माहिती नाही पडत ना. 2 वेळा तुमचे कपडे गेले म्हणते तेव्हा तुमच्या लक्षात नाही आलं? हा आता मी काय गरीब आहे अशी दिसती. असं कसं होईल? मला काय माहिती मी चोरली. बाकीचे गिराईक यायचे तर कसं मी डायरेक्ट नाव घेणार हिचंच? डोळ्यांनी बघितलं नाही तर नाही घेऊ शकत ना. त्या कारणामुळे तिला वाटलं ही चैन घेतल्यावर पण ही काय बोलणार नाही. 2 वेळा ही काय बोलली नाही, चैन घेतल्यावर बी काय बोलणार नाही, म्हणून तिने हे केलं. एवढी येडी नाही ना मी, एवढी बुद्धू नाही ना मी. एवढी माझी 1.5 लाखाची वस्तू आणि हिला अशी सोडून द्यायला. काय हिला चाटायचंय का धरून मैत्रिणी? तिचा टाइमपास करण्यासाठी माझ्याकडे यायची ती. घरात कोण बोलत नव्हतं, नवरा ऐकत नव्हता आणि इकडं तिकडं जायची भक्ताईकडं. तुम्हाला चांगलं वाटत होतं ना ते? मला नव्हतं चांगलं वाटत. मग तरी मी नव्हते बोलवत, तीच येऊन अशा बसायची. नीतिमत्तेची बाई आहे, तिला बसवायचं कशाला? बसायची ती. आपल्याला कसं आपण स्वतःहून बोलणार का, जा तुम्ही उठा इथून असं बोलणार का आता कोण? एवढं बोलताय म्हणलं तेव्हा बोलायला हा? पाहिजे होतं ना. आता मला माझ्याशी बीतलंय म्हणून ना. आता मला 7 महिने झाले, माझी वस्तू मेहनत केलेली आहे मी. ही बी बघायची ना डोळ्यांनी. 12-12 पर्यंत मी दुकानामध्ये बसायचे ना. मेहनत केलेली ना मी, कसं सोडणार मी? या लोकांना वाटत असेल ही अशी सहजासहजी जाईल पोलीस स्टेशनला. पोलीस काय मेरी साइड लेते, कुछ मेरे को बोलते नाहीये. दिसतं ना आता. म्हणून
म्हणून त्या लोकांना हे नाही ना काही, मग असे बिंदास बोलू शकत नाही ना. ऐसा ही चलता रहेगा, कोर्ट में पुलिस स्टेशन में ऐसा ही चलता रहेगा, देने की जरूरत ही नहीं पडेगी. म्हणजे ही सवय आहे ना चोरट्यांना, म्हणून तर ते असे बोलतात. मेहनत केलेली आहे मी, आणि ती काय 1000-2000ची वस्तू नाही असं सोडायला तिला. चोरटीला सवय आहे ती. चोर कधी बोलल का मी घेतली म्हणून? कोणता चोर बोलतो मी घेतली? तुमची ती मैत्रीण कोर्टात स्टेटमेंट देईल का? नेहा, पहिली चैन भेटू द्या आणि मग ते कोर्टाचं बघा. आता कोर्टात चार्जशीट दाखल नाही करायची चैन भेटल्याशिवाय. अहो, कोर्टात एक स्टेटमेंट द्यायला लागेल ना त्यांना आधी. ते नाही मॅडमला. आपण कोर्टापर्यंत चैन भेटल्याच्या नंतर जाणार ना, देणार ना ती. पण कोर्टाच्या चैन भेटल्याच्या नंतर कोर्टात ना, आता कुठं कोर्टामध्ये? एक स्टेटमेंट हे द्यावं लागतं ना आधी. म्हणजे स्वतः बघतात ना काही गोष्टी, त्यांची स्टेटमेंट होतं एक. ठीक आहे का, आता ते काय कबूल होत नाही. कबूल होण्यासारखं तुम्ही जर तिला बोलतच नाही, दे देना उसकी चैन. अशा बोलण्याने ती चैन देईल. गुन्हेगार अशाने कबूल होतो का? आणि कोणता चोर कबूल होतो का मी चोरी केली? कोणता चोर बोलतो सांगा? चोरी केल्यावर मी केली चोरी. चोर बोलत नाही तर आम्ही काही रिकव्हरी काढतच नाही असा अर्थ आहे का त्याचा? हा, मग काहीतरी देतात म्हणून आम्ही सोर्स. हॅलो हॅलो, तुम्ही असे इशारे करता तिला, असं लहान मुलीवाणी बोलतात, अशाने ती चैन देणार आहे का मला? अहो तर तुम्हाला तो ह्याच्यासाठी पाठवलाय मी, रिपोर्टसाठी. मग तुम्हाला PDF करून पाठवू का? हा, अहो काय झालं ते तुम्हाला लागेल ना टाईप करायला, तुम्हाला पुढे रिपोर्ट म्हणून पाठवलाय तो. आणि PDF पण का पाठवली की बाबा असू द्या. आणि आता सह्या घेतलेल्या आहेत साहेबांच्या, जावं केलेले आहे, तुम्हाला पाठवून देते मी PDF तर. हा, ते स्टेशन डायरी नोंदी देते. आणि अर्ज फाईलचं काय समजपत्र देऊ काय? मग कसं करू? मग ते अशा किती चोऱ्या केल्या ना तुला एवढी सवय झाली? ऐसा ही चलता रहेगा पुलिस स्टेशन. हाँ, ऐसा ही चलता रहेगा पुलिस स्टेशन. आप ही फंसाई होगी. तेरे लिए 10,000 चाहिए था ना? हाँ? बार बोलती थी ना मेरा प्रॉब्लम है, मुझे पैसे की जरूरत है. नहीं बोल रही थी? कितना झूठ बोलेगी तू? कितना झूठ बोलेगी? आप बोली थी बच्चे की कसम खाती है झूठी, भगवान की कसम खाती है, ये झूठ मूठ का लगाती दिखाती है, खाली नाटक. हाँ, और चोरिया करती है इधर उधर, चोरिया कर रहे. मार्केट आदत हो गई ना. चला जाओ, मला काम करू दे. चला ऑफिसवर कोण येते ते. चला घर पे जाऊं. कुछ शर्म वरम करो जरा. किसी का इतना ईमानदारी से उसने काम कुछ किया है. हेलो हेलो, हाँ नाही. तो दरवाजा खिडकी लावून घरात बसती चोरटी, फक्त चोरी करायला बाहेर पडती. ठीक आहे ओके. दिवसभर तर दरवाजा खिडकी लावून घरातच बसती. पोट पाणी भरायला आले, पोट पाणीच भरायचे ना. अशा चोऱ्या माऱ्या करायच्या का लोकांच्या, त्या बी गरिबांच्या. एक विधवा आहे ते बी तिला वाटत नाही. हा? काय काय बघता? काय बघायचंय? काय बघायचंय मोबाईल?
उसने भी है ना कुछ काम कष्ट करके बनाया है वो, समझ में आए क्या? रात्रभर इथं येण्यासारखी बसल मी का बरं? हळू बोला हो तुम्ही जरा. माझा आवाजच तसा आहे. हा. क्या बोल रहे महिला हैं? ही नहीं हूँ मैं. इधर आ जाओ, आगे आ जाओ. इधर आ जाओ. मैं हाँ बोलिए. त्या अर्जात एवढं खोटं नाटं टाकलंय, भांडणं झाले, आरोप केला, हे केलं ते केलं. किती खोटं बोलती ही बाई. कुठल्या अर्जात टाकले? तेच ते हे घेतलं ना, जामीन झाला, हा. बेल घेतली तेव्हा. मग आपण त्याच्यावरती क्रॉस चेक केलं ना, जेवढ्याचं नाव जेवढं हा, मग ते खोटं निघालं ना त्याच्यात. हा. निघालं ना खोटं. किती खोटं बोलती हे बी कळतं ना मॅडम तुम्हाला. हा, ही बाई किती खोटं बोलत असती. एवढीच आहे, एवढ्या बुटके ना अशा असतात, असेच असतात त्या असे. गरीब गाय आणि पोटात पाय दाखवायचं नाही जास्त. सासूला स्टोरी विचारा जाऊन तिची, कशा पद्धतीने ही बाई. मला ते खोटं वाटायचं, एवढे गाराने सांगत बसायची येऊन. मग हिच्याच अंगात मुंगळा आहे म्हणून ते असे वागायचे ना. हीच गरीब गाय आणि पोटात पाय आहे म्हणून ते अशी, म्हणून ते एवढं सांगत बसायची ना. मेरी सास ऐसी है, मेरा आदमी वैसा है, सास का ही सुनता है, भाभी के पीछे पडता है. काय बोलताय तुम्ही? तुम्हाला जे ती सांगायची, ही मला सांगायची, जा तुम्ही. ती सांगायची मला म्हणून बोलते मी. त्याच्यामुळे ती ओळख झाली. ते सांगायला माझ्याकडे यायची आणि ते सांगायचे, ते सांगायची. छान वाटायचं, बरं वाटायचं. मला नाही छान वाटायचं, मला कंटाळा यायचा. मी इथं बोलायचे का तरी पण तुमची तोंड बंद कर, हे पण मी बोलायचे. चेक भरवण्यापर्यंत मैत्रीण आहे का तुमची ती? आली ती, मग काय करायचं? हा? मग विश्वास नव्हता म्हणून हिला बाहेर बस बोलले ना मी. तरी चोरी करायला किचन मध्ये आली ना माझ्या. उगाच आपलं काहीतरी नाही, जे घडलंय ना मॅडम, संबंधित आहे का ते? जे घडलंय ना त्याच्यामुळे ओळख झाली. ते सांगायला माझ्याकडे यायची घरातले गाराने. नाही तर हिची ओळख नसती माझ्याशी. काय बोलता एवढं मोठ्या मोठ्याने? हळू बोला जरा. तिच्याशी ओळख नसती झाली ना, तीच हळू यायची ना बोला जरा. माझ्याकडं असं सांगायला. आणि ते चांगलं वाटायचं तुम्हाला ऐकायला का? मला नाही चांगलं वाटायचं ना, आणि माझा विश्वास पण नव्हता म्हणून तिला बाहेर थांबवले. तरी ती आली किचन मध्ये चोरी केक करायला. वगैरे खाऊ घालण्यापर्यंत विश्वास होता. हा, मग असं मला माहितीये काही चोऱ्या करल. अशी गरीब गाय दिसती तर मला माहितीये का ही चोरी करल माझी, एवढा धोका देईल मला, असं माहिती होतं का मला? मनातला हलकं करायला यायची माझ्याकडे, बोलायची बी मेरा मन हाल. मला नाही चांगलं तरी वाटायचं. पण मी ती कशाला तुमची यायची ती? मग काय हाकलून लावल का कोणी? कोण आलं सोबत तर? जर आवडत नसेल आता एवढ्या बायका आल्या माझ्या सोबत, मी काय हाकलून लावते का? 7 महिन्यात बघितलं ना. असतील म्हणून जवळ केलं ना तुम्ही. मी बी चांगली वाटत होती ना मला, गरीब गाय. अशी गरीब गाय वाटत होती ना. मला काय माहिती एवढा मोठा धोका देईल? मला माहिती होतं का असं करल ही? तरी विश्वास नव्हता ना हिच्यावर माझा. ते हुक बीक लावायला द्यायचे ना, ते उरले तरी मला देत नव्हती परत. ते माझे हुक बीक हे त्याच्यावरून मला तरी पण तुम्हाला ती चांगली वाटायची. चांगली वाटत म्हणजे मी, माझा विश्वास नव्हताच तिच्यावर. तिला बाहेर बस बोलले होते. चांगली वाटायची म्हणजे कशी काय चांगली वाटायची? मग चांगली वाटली असती तर मी तिच्यावर आरोप हे बोलले असते का तिनेच नेली चैन? नेली म्हणून बोलते ना, आणि ती आहे तशी गद्दार म्हणून बोलते ना. खोटं बोलणारी आहे ती, अहो, जी चोरटी. बुक परत करत नाही, जी 2 वेळा तुमच्याकडे चोरी करते तरी ती तुमची मैत्रीण आहे, असं कसं म्हणता हा, तुम्ही? पण तेव्हा मला थोडी माहिती, मी डोळ्यांनी बघितलं नाही ना. चैनीचं बघितलं, माहिती झालं तेव्हा ते दुसरे गिराईक पण यायचे. म्हणून तिचं नाव नाही घेतलं. तर मग तिला वाटतं आता बी नाव घेणार नाही. काम धंदा करायचा, इतना शौक है ना, मेहनत करने का. मेहनत फुकट का नहीं किसी का मेहनती का खाने का. चैन मोडूनच इकडे तिकडे लोकांना पैसे वाटत बसली. हा, आणि तरी तिला वाटतं काही चैन हडप होईल का तिच्याच्यानी? देणार
है क्या तेरे पास? नहीं मैम, क्यों नहीं बेशरम है। तरह इतना सुन रहे हो नहीं, उनका? नहीं है मेरे हाँ? पास, मैं ली ही नहीं हूँ। किती खोटारडी आहे हे मला माहिती आहे, चांगला अनुभव आहे. जा बस झालं. ते सकाळपासून तुम्ही बसले, मी बसले, ती बसली, ती काय बोलणं कबूल होत नाही. बघू काय करायचं. तपास आपण करू, परत सगळ्या गोष्टींचा तपास करू. चल. इकडं तिकडं खर्च करायला तिला पैसे, चैन द्यायला पैसे नाही तिच्याकडे. मोडून तर बसली म्हणून तर इकडं तिकडं वाटत बसली पैसे. जाऊ ताई, जाऊ. परत तुम्ही तिला अगोदर पाठवलं तर माणसात तिला तिचा वेलफेअर बघता. नाही नाही, चैन पाहिजे तिच्याकडनं. चैन घ्यायला मला बोलवा. आणि ते त्यांना वाटत असं नाही ऐसा पुलिस स्टेशन में चलता रहेगा, कोर्ट में चलता रहेगा, देने की जरूरत नाही पडेगी, हे असं नाही होणार. हा, मला चैन द्यायला सांगा. मी इथं उपोषणाला बसणार. अनुभव आला ना तुम्हाला, त्या दिवशी बसले ना मी. धमकी बिमकी नाही देत मी. मला खोटं बोलायला पण नाही आवडत. जे आहे ना मी तेच करते. मला चैन घ्यायला बोलवा. त्यांना असं वाटत असं पुलिस स्टेशन में चलता रहेगा, पुलिस लोग क्या मेरे साथ मीठा मीठा बात करते, देने की जरूरत नहीं पड़ेगी, कोर्ट में भी ऐसा ही चलता रहेगा, देने की जरूरत नहीं पड़ेगी. 6-7 महीना ऐसा ही चलता, 6-7 साल 10 साल तक ऐसा ही चलता रहेगा. लोकांना सांगतो ना नवरा तिचा, ऐसा ही चलता रहेगा, देने की जरूरत नहीं पड़ेगी. पण असं होणार नाही. मी सोडणार नाही. ही चोरली. हिला मी बाहेर बस बोलले. ही बळच किचन मध्ये आली, माझ्या फ्रीज वरून चेन चोरून घेऊन गेली ना. 10,000चा चेक नेला तिने ना. महिला बचत गटातले पैसे नेले. रोडनी नाही गेली ती, गल्लीतून पळून गेली. तिकडं पाणी भरतं तिथून पळून गेली. चैन मला हिच्याकडून पाहिजे. तुम्ही चैन मला घ्यायला बोलवा. आता 7 महिन्यापासून यांचं नाटक चालू आहे. नाही झालं, मी काही चैन सोडणार नाही. अजून काय काय रेकॉर्डिंग करायचं ते करू शकता तुम्ही मॅडम. ते माझं घडलंय ना, ते झालंय ना, मी तेच सांगते. काही या बरंच काही बोलत नाही. ते माझ्याशी 7 महिन्यापासून घडतंय ना, तेच मी सांगते. कोणती काय काय खोटं नाटक केलं. आधी सांगितलं तुमच्या घरात तीच बाई दिसती येताना, तिच्या व्यतिरिक्त कोणच आलं नाही. 6 मिनिटं बोलले माझ्याशी. असं नाही का सहजासहजी बोलून गेले. 6 मिनिटापर्यंत बोलत होते ते. हा, आणि त्या बाईशिवाय तिच्या व्यतिरिक्त कोण नाही घरात आलं. आणि लगेच पलटी कशी काय मारली त्यांनी? लगेच पलटी मारली. कोण कोण गेलं होतं तिथं? हे सीसीटीव्ही बघायला कोण कोण गेलं? मला नाही माहिती. मी बोलले मी थांबते. मला बोलले तुमची काय गरज नाहीये. मला त्यांनी नाही थांबून दिलं तिथं. मला पाठवून दिलं. मी थांबत होते. कोण कोण गेलं ते? मला काय माहिती आता कोण कोण गेलं होतं. मी नाही सांगू शकत. मला थांबूनच नाही दिलं ना तिथं. कुठे? तिथं घरी कॅमेरावाल्याच्या तिथं. मी त्यांना बोलले होते मी थांबते. बुधवार एकटे चालते? माहित नाही मला नाही सांगितलं ते. फक्त बोलले तुमच्या घरात येताना ती बाईच एकटी दिसती ना, मुलं ना माणसं ना कोणी. आणि लगेच 2 दिवसांनी पलटी मारताय का कॅमेरा खराब होता. आणि कॅमेरा खराबच नाही ना तो. मी रोज येते जाते ना तिथून, बघते ना मी. बळच कसं काय पलटी मारू शकता? हा, ते स्वतः बोलले. ते चेक आणि ते बघितलं ना पैसे, त्यांना दाखवलं. ते स्वतः बोलले म्हणा ही जर चेक आणि पैसे घेऊन नाही गेली तर मग ही चैनच घेऊन गेली ना. हे पण ते बोलले. अजून काय कशामुळे बोलती खोटं नाटक? हा, ही चोरटी ना 1 नंबरची. सवय झाली. चोर कोणताच बोलत नाही का मी चोरी केली. जातो मी. आणि हिला मी संधी पण दिली. खूप संधी दिली हिला मी आधी. हिला घरी नेलं. मला वाटलं ही अशी लाजल तर मी. तुम्ही 100 वेळा सांगताय. हा, मग आताही सांगते ना. तुम्हाला रेकॉर्ड करायचंय ना. जे झालंय ते सांगते. तिला मी संधी पण दिले ना तुम्ही. मी घरी बोलवलं. ताई बाई बोलून बोलले तिला मेरा चैन 2 महीना कंप्लीट नहीं करेगी ना, कुछ नहीं, तुझे पैसा बांटने की जरूरत नहीं पड़ेगी. महिनी चैन दिली असती तर इकडे तिकडे पैसे वाटत नसती ना. हा, चैन पैसे वाटते ती चैन मोडून. इकडे
तेवढी चैन त्या सोनाराकडे जाऊन तिला बनवायला सांगा. जेवढी पावतीवर माझी चैन आहे ना तेवढी वस्तू मला पाहिजे. ते माझ्या हातात देऊ नको, तिथं सोनाराकडे दे आणि माझी चैन मला बनवून दे. चोरटी तिला सोडणार नाही असं मी. याला वाटत असेल ना ऐसा ही चलता रहेगा, ऐसा नहीं चलता रहेगा, ऐसा चलता रहेगा नहीं. हाँ ऐसा चलता रहेगा, ऐसा लग रहा है ना, ऐसा नहीं चलता रहेगा. चैन माझी मला पाहिजे. हे दुसरीकडे चोऱ्या करा आणि तिकडे हे नाटकं करा, माझ्या पुढे नाही चालणार. मी नाही हे असं सहन करत. पोलीस लोक सपोर्ट करता म्हणून तर त्यांना असे चालता रहेगा ऐसा आहे.